सायली आणि अर्जुन रात्री झोपलेले असतात तेव्हा दोघेही विचार करतात. सायली हा विचार करते की मी कसा शोधू, ज्या व्यक्तीने माझ्या मोबाईलवरनं हा मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीला मी कशी शोधू शकीन. इथे सायली नंतर झोपून जाते, पण अर्जुन वळून सायलीकडे बघतो तर ती झोपली आहे आणि तो हा विचार करत असतो की हा मेसेज जर सायलीने नाही पाठवला आहे तर मग कोणी पाठवला असेल, मला ती व्यक्ती शोधून काढावीच लागेल. आणि तो हा विचार करतच असतो तेवढ्यातच सायलीचा फोन वाजतो. तिच्या फोनवर एक मेसेज येतो. अर्जुन बघतो इतक्या रात्री सायलीला कोणी मेसेज केला असेल, म्हणून तो तिचा फोन घेतो आणि तो मेसेज वाचायला लागतो. तेव्हा त्याच्यात लिहिलं असतं, मला तुझी खूप आठवण येते, आपण एकदा निवांतपणे भेटूया आणि बोलूया म्हणून. हा मेसेज वाचल्यावर अर्जुन एकदम थक्क होतो. तो म्हणतो एक तर एवढ्या रात्री सायलीना कोणी मेसेज पाठवला आणि ही अशी व्यक्ती कोण आहे जे एवढ्या रात्री पाठवते आणि वरतून खूप आठवण येते हेही म्हणतं आहे आणि भेटूया असंही म्हणतं आहे. आणि हा तर अननोन नंबर आहे. हा असा नंबर कोणाचा असेल, कोण असेल ही व्यक्ती, याच विचारात तो असतो. आणि सकाळ होते. इथे सायली कपाळातून अर्जुनचा कोट काढत असते. अर्जुन वॉशरूममध्ये असतो. सायली हा विचार करते की तिचा फोन चार्जिंगला लावते म्हणून. तेव्हा ती तो मेसेज वाचते आणि म्हणते हा नंबर कोणाचा आहे, हा अनोळखी नंबर आहे, ह्यांना सांगते हा नंबर कोणाचा आहे म्हणून ते शोधून काढतील. असं बोलतच असते तेवढ्यातच त्या नंबरवरनं तिला कॉल येतो. ती म्हणते मी हा कॉल उचलते म्हणजे मला कळेल ती व्यक्ती कोण आहे, म्हणून ती रागतच बोलते कोण बोलतं आहे. तेव्हा तिथून पलीकडनं आवाज येतो, अगं सायली मी बोलते आहे. आणि एकदम सायली डचकते आणि म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही. आणि प्रतिमा खूप खुश होते. ती म्हणते तू माझा आवाज ओळखलास. तर ती म्हणते म्हणजे काय, आवाज ओळखणारच ना तुमचा मी. सायली आणि प्रतिमा खूप खुश होतात. सायली म्हणते हा कोणाचा नंबर आहे, तुम्हीच काल मला या नंबरवरनं मेसेज केला होता ना. तर प्रतिमा म्हणते हो, काही चुकलं का. ती म्हणते नाही, फक्त तुम्ही तुमचं नाव लिहायला विसरला होतात. तर ती म्हणते बरं झालं तुम्ही फोन केलात म्हणून, आता आपण कधीही बोलू शकतो म्हणून जेव्हा वाटेल तेव्हा. तुम्ही पूर्णाजीला सांगितलेत का, मी हा फोन देऊ का पूर्णाजीला. तेव्हा प्रतिमा म्हणते नको नको, मी त्यांना वेगळा फोन करेन, मी सगळ्यांनाच एक एक करून फोन करणार आहे, बघूया कोण माझा आवाज ओळखतं तुझ्यासारखं. त्या दोघीच अशा गप्पा मारत असतात. तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे, मी कोणालाही सांगणार नाही म्हणून. आणि तेवढ्यातच अर्जुन येतोय असं तिला कळतं, म्हणून ती म्हणते अच्छा मी फोन ठेवते हां, आपण नंतर बोलू, नंतर भेटू. आणि हे नेमकं अर्जुन ऐकतो आणि तो गैरसमज करून घेतो. तो विचारतो कोणाचा फोन आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते कुसुमताईचा फोन आहे. तर अर्जुन म्हणतो कुसुमताई तर इकडेच राहत आहेत ना आपल्याकडे. तेव्हा ती म्हणते नाही, आता दिवाळी संपली आहे ना, त्यामुळे साफसफाई करायला गेल्यात, म्हणजे मधुभाऊ तिकडे जातील तेव्हा स्वच्छ असेल घर म्हणून. त्याला संशय येतच असतो तिच्यावर. ती फोन चार्जिंगला लावते. अर्जुन म्हणतो की मला कॉफी मिळेल का. तेव्हा ती खालती कॉफी करायला जाते. अर्जुन लगेचच तिचा फोन बघतो. तेव्हा त्याला कळतं की हा कॉल त्याच नंबरवरनं आला आहे ज्या नंबरवरनं काल रात्री तिला मेसेज आलेला असतो. आणि तो म्हणतो की सायली काय लपवत आहेत, कोणी ही व्यक्ती काय. अर्जुन पण एवढा ॲडव्होकेट कोणी बनवला आहे, फालतूगिरी करत असतो येड्यासारखा संशय. आणि हे आता ट्विस्ट नवीन कशाला आणलं आहे. इथे प्रतिमा आणि सुमन बोलतच असतात की सायलीला मेसेज केला, फोन केला तेव्हा ती खूप आश्चर्य वाटलं, तिला खूप आनंद झाला म्हणून. आणि तेवढ्यातच तन्वी तिकडे येते आणि हे सगळं ऐकते. आणि तन्वी म्हणते अगं आई तू कशाला तिला सांगितलंस, मी तुला सांगितलं होतं ना आपल्याला सरप्राईज करायचं सगळ्यांना म्हणून. तेवढ्यातच सुमन म्हणते तन्वी एवढं काही करू नकोस, नाही तर परत काहीतरी होईल आणि परत रागवी होईल. तेव्हा ती म्हणते नाही का काकू, असं काहीच करणार नाही आहे म्हणून. आम्ही इथे सगळ्यांना आश्चर्यचकित करतो आहे, सगळ्यांना सरप्राईज देतो आहे, थोडीशी मजा, सगळं वातावरण खूप गंभीर झालं आहे ना म्हणून. किचनमध्ये खाली सायली नाश्ता करत असते. तेवढ्यातच तिला हा विचार येतो की मला अर्जुन सरांना आपल्या मनातलं सांगायलाच हवं आता लवकरात लवकर. आणि काय करू आता, मला पण अशी कोणती तरी जागा शोधायची तिथं मी त्यांना निवांतपणे ही गोष्ट सांगू शकते. तेवढ्यातच तिकडे अस्मिता येऊन नाश्त्यासाठी बसते. सायली तिला पोहे आणि कॉफी देते. तेवढ्यातच सायलीला असं वाटतं की मी अस्मिताला विचारू म्हणून, ही एक मूर्ख आहे. सायली अस्मिताला विचारते तुम्ही आणि सचिन भाऊजी कुठे जायचात फिरायला, कॅफेमध्ये, पनवेलमध्ये असा कोणता कॅफे आहे. इथं अस्मिता तिला म्हणते सचिन इकडे आहे का जे मी त्याच्याबरोबर फिरेन. हां पण लग्नाआधी ना मी त्याच्याबरोबर गुड वाईब्स या कॅफेमध्ये जायचे, ते खूपच चांगले कॅफे आहे. सायली तिकडेच उभं राहून विचार करत असते की मी पण याच कॅफेमध्ये जाईन, अर्जुन सरांना सरप्राईज देईन. तेवढ्यातच अस्मिता तिला सांगते आता काय तू माझ्या डोक्यावर बसणार आहेस का. हेच सगळं चालू असताना अर्जुन खालती उतरत असतो. अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि म्हणतो ही काहीतरी वेगळीच वागते म्हणून. इथे सोफ्यावर
चैतन्य आणि अश्विन नाश्ता करत बसलेले असतात आणि चैतन्य त्याला अश्विनला गोष्ट सांगत असतो की कॉलेजमध्ये असताना त्यांनी कसा एका मित्राला दुसऱ्या मित्राच्या फोनवरनं मेसेज केला आणि तो कसा गोंधळून गेला आणि आम्ही सगळ्यांनी त्याची मजा घेतली. मग अश्विन म्हणला, अरे मग तू सांगितलंस की नाही? ते तो म्हणला, हो, शेवटी मी सांगितलं की हा मेसेज मिस केलेला म्हणून. आणि हे सगळं अर्जुन ऐकतो आणि अर्जुन पण हा विचार करत असतो की सायलीच्या मोबाईलवरनं कोणी दुसऱ्यांनी तर मेसेज केला नव्हता ना, म्हणून हे शोधावं लागेल. इकडे प्रताप, पूर्णा आजी, अश्विन, चैतन्य आणि मधुभाऊ सगळे नाश्ता करायला येतात. तेवढ्यात सायली हाच विचार करत असते की मला कोणता ना कोणता कारण काढून बाहेर जायलाच लागेल. म्हणून ती म्हणते की मी भाजी आणायला जाते. पूर्णा आजीला म्हणते. तेव्हा विमल लगेच म्हणते, अहो मी तर काल 4 दिवसाची भाजी आणून ठेवली ना, तुम्हीच मला काल पाठवलेलं. आणि सगळेजणच एकदम सायलीकडे बघत असतात. सायली गोंधळते. सायली म्हणते, अच्छा मग मी पडदे आणायला जाते. पूर्णा आजी, तुमच्या रूमचे पडदे खराब झालेत, मग मी बाजारातून कापड आणते, मग ते तुम्हाला हवे तसे शिवून घेऊया. तेव्हा पूर्णा आजी सायलीला म्हणते, अगं तुला काय झालं आहे? तू दिवाळीच्या आधीच नाही का ते बदललेस म्हणून नवीन लावलेस? तर एकदम ती गोंधळून जाते आणि मग ती सांगते की मला चादरी आणायच्यात, म्हणून मी चादरी आणायला जाते म्हणून. इकडे प्रिया अस्मिताला फोन करते आणि म्हणते की काय चाललं आहे तिकडे? तर अस्मिता म्हणते काहीच नाही. तर प्रिया तिला खोदून खोदून विचारते की काहीतरी स्पेशल झालं आहे का तिकडे, काही घडलं आहे का? तेव्हा अस्मिता तन्वीला सांगते की हो, ती मूर्ख सायली मला कॅफेबद्दल विचारत होती, तिला सगळं सांगते. तेव्हा प्रियाला कळतं की काही ना काहीतरी घडणार आहे आणि ती प्लॅन तयार ठेवते. तेव्हा ती अस्मिताला सांगते, जशी सायली बाहेर निघेल तसं मला कळव म्हणून. इकडे सायली बाहेर जायला निघते तेव्हा अस्मिता तिला कळवते आणि अर्जुनलाही संशय येतो, म्हणून अर्जुनसुद्धा तिच्या पाठीपाठी सायलीच्या पाठीपाठी निघतो. इथे कुसुमताई मधुभाऊंना फोन करते आणि सांगते की मी इथे घर स्वच्छ करून ठेवलं आहे, तुम्ही कधी येत आहे म्हणून. तेव्हा मधुभाऊ कुसुमला सांगतात, माझा पाय काही निघत नाही आहे, हे इतके चांगले माणसं आहेत की मला इकडे पाहुणा असल्यासारखा वाटतच नाही आहे आणि मी माझ्या लेकीचा संसार 4 दिवस आणखीन बघावा असं म्हणतो आहे. इथे कुसुमताई चिंतेत असते. तिला हेच माहिती असतं की अर्जुन आणि सायली हे काही खरे नवरा बायको नाही आहे, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले. म्हणून ती मधुभाऊंना तिकडून काढत असते, पण मधुभाऊ काही तिकडून निघायला तयार नसतात. ते म्हणतात, अजून 4-5 दिवस मी माझ्या लेकीकडे राहीन, लेकीचा संसार बघेन आणि मग मी येतो म्हणून. इकडे कुसुमताई चिंतेत असते, आता ह्यांना काय सांगावं म्हणून की तो संसार काही खरा नाही आहे.